नमस्कार मित्र हो, काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. आज कामावर जायला सलीमला उशीर झाला होता. सलीम शेतामध्ये मजुरी करायचा. आज तो देशमुखाच्या शेतामध्ये कामावर जाणार होता. भाऊराव देशमुखाचा मृत्यू होऊन जवळपास वर्ष झाले होते. भाऊरावांची समाधी शेतात बांधावर बांधली होती. सलीमला कामावर यायला उशीर झाला होता. समाधीला वळसा घालून जाण्यापेक्षा भर दुपार होती, कोणी बघत नाही आहे असा विचार करून सलीम समाधीवर पाय देऊनच पलीकडे गेला आणि काम करताना दिवसभरामध्ये तो विसरूनसुद्धा गेला. सायंकाळी जेव्हा आपल्या घरी आला तेव्हा सर्व ठीक होते. जेवून खाऊन तो जेव्हा झोपी गेला, मध्यरात्री अचानकच त्याला फार थंडी वाजली आणि त्याला असं वाटलं त्याच्या बाजूला कोणतरी बसून आहे आणि एकटकच त्याच्याकडे बघत आहे. सलीमने घाबरून डोळे उघडले. तो त्याचा भ्रमही नव्हता किंवा स्वप्नही नव्हते. भाऊराव त्याच्या बाजूला बसून एकटक सलीमकडेच बघत होता. भाऊराव जेव्हा जिवंत होता तेव्हा तो स्वभावाने जिद्दी, रागीट आणि अहंकारी होता. सलीमने अम्मी असे ओरडला, पण काय झाले हे सांगण्यासाठी त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. सलीमच्या आईला वाटले याने काही स्वप्न बघितले असणार. पण आता सलीम जसजसा पुढे जाऊ लागला, दिवसभरामध्ये कामे करू लागला, तसतसा भाऊराव त्याला ठिकठिकाणी दिसू लागला आणि शेतात त्याला समाधीवर बसून भाऊराव दिसला. सलीम दिवसभर शेतामध्ये काम करत होता, परंतु तो भीतभीतच काम करत होता, कारण भाऊराव समाधीवर बसून एकटक सलीमकडेच बघत होता. सायंकाळी सलीम आपल्या घरी परतला. जेवण करून तो अंगणामध्ये बसला. सलीमच्या अंगणामध्ये जांभळाचे झाड होते. झाडाखाली सलीम बसून होता. सलीमने एकदम वर बघितले. भाऊराव झाडावर बसून होता आणि काही न बोलता फक्त एकटक सलीमकडेच बघत होता. असेच 3-4 दिवस गेले. आता सलीमच्या वागण्यात फरक पडला होता. सलीम कामावर जात नव्हता. काम सोडून दिवसभर झाडाला टेकून बसायचा. ज्याप्रमाणे भाऊराव आपल्या घरी बसत असे, लोडला टेकून पायावर पाय टाकून, तसाच सलीम बसत असे. एका हातात विडी आणि कानाच्या मागे काडी. सलीमसुद्धा तसाच करत होता. सलीमचं आता वागणंच नाही तर बोलणंसुद्धा बदललं होतं. सलीम हा मुस्लिम कुटुंबातील होता, परंतु तो शुद्ध मराठी बोलू लागला. सलीमच्या आईवडिलांना समजत नव्हते सलीमला काय झाले आहे. तासनतास सलीम झाडाला टेकून बसायचा आणि वर बघत असे. इथपर्यंत तर सर्व ठीक होतं, पण आता सलीम रात्री अपरात्री उठून समाधीकडे जाऊ लागला आणि समाधीजवळ जाऊन एकटाच बडबड करत असे. सलीमला इकडे तिकडे शोधून त्याला घरी आणावं लागत असे. सलीमच्या आईवडिलांना सलीमची फार काळजी वाटू लागले. सलीमच्या वागण्यामुळे हा काहीतरी भुताटकीचा प्रकार असावा असे सलीमच्या आईवडिलांना समजले. त्यांनी सलीमला एका मांत्रिकाकडे नेले. मांत्रिकाने सलीमला रिंगणात बसवले, पण तो बसण्यात नकार देत होता. मांत्रिकाने मग एका हातामध्ये काडी घेऊन त्या काडीने सलीमला एक जोराचा फटका मारला. सलीम नको नको म्हणत त्या रिंगणामध्ये बसला. मांत्रिकाने विचारले, तू कोण आहे आणि का आला आहेस? सलीमने भाऊराव देशमुखाच्या आवाजात सांगितले, मी भाऊराव देशमुख आहे. मी माझ्या समाधीमध्ये झोपून होतो, पण या पोराने मला उठवले. माझ्या समाधीवर याने पाय दिला म्हणून मला याचा राग आला आणि मी याच्यासोबत आलो आहे आणि मला राहायला एक शरीर पाहिजे होते. मी याच्या शरीरामध्ये राहत आहे. यावर मांत्रिक म्हणाला, जातो की नाही? या पोराकडून चूक झाली आहे, सोड या पोराला. तो म्हटला, याने माझा अपमान केला आहे.
याने माझ्या समाधीवर पाय दिला, माझ्या अंगावर पाय दिला, मी याला सोडणार नाही. असे म्हणताच मांत्रिकाने परत काडीचा फटका मारला. फटका पडताच जातो असे म्हटला, परंतु माझ्या समाधीजवळ एक दारूची बॉटल, बिडीचं पॉकेट आणि मटण आणून ठेवा, असं तो म्हटला. मांत्रिकाने हे सर्व सलीमच्या आईवडिलांना करायला सांगितले. 2 दिवस सर्व काही ठीक होतं. आता सलीम सर्वसामान्य वागत होता. घरच्यांना वाटलं सगळं बरोबर आहे. पण सलीमला घराच्या बाहेर कुठेही जाऊ देत नव्हते. सध्या त्याच्या कामावर जाणेसुद्धा बंद होते. 2-3 दिवसांनी रात्रीचे 12-1 झाले असतील. सलीमची आई पाणी पिण्यासाठी झोपेतून उठली. तिने सलीमकडे बघितले. सलीम आपल्या आथरणात नव्हता. लगेच तिने सलीमच्या वडिलांना उठवले. त्या दोघांनी मिळून अंगणात घरभर बघितले, पण सलीम कुठेच दिसले नाही. त्यांना शंका आली म्हणून ते धावतच देशमुखाच्या समाधीकडे धावत सुटले. तिथे सलीम बसून होता. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे देशमुख बसत असे, टेकून पायावर पाय ठेवून. सलीमची आई ओरडली, सलीम तू इकडे कसा आलास? यावर वडिलांकडे बघत सलीम बोलला, तुला काय वाटले? मी गेलो? मी जाणार नाही. तुझ्या पोराने माझ्या अंगावर पाय ठेवला, त्याने माझा अपमान केला. एवढे बोलून सलीमच्या आईवडिलांनी पकडून घरी आणले. परत दुसऱ्या दिवशी हाच प्रकार झाला. त्यांना काय करावं काही समजत नव्हतं. रात्री झोपताना ते सलीमला बांधून ठेवू लागले, परंतु सलीम दोरी तोडून पळून जाऊ लागला. शेवटी त्यांनी मांत्रिकाला बोलवले. मांत्रिकाने आता सलीमला भाऊरावच्या समाधीकडे नेले. तेथे जवळच मोठ्या चिंचेच्या झाडेला मांत्रिकाने सलीमला बांधले. मांत्रिक झाडफूक करत मंत्रोच्चारण करत होता. आणि सलीम मोठमोठ्याने हसत होता. मांत्रिकाने एक लोखंडी खिळा सलीमच्या कपाळाच्या मध्ये पकडला आणि मंत्रोच्चारण केले आणि तसाच तो खिळा डोक्यावरून नेऊन झाडाला ठोकला. त्या झाडामध्ये भाऊरावला कायमचे बांधले. मित्रहो, आजची